नमस्कार मित्रांनो, काही दिवसापूर्वी बऱ्याच जणांनी पीएम आवास योजना म्हणजेच प्रधानमंत्री घरकुल योजना यामध्ये सेल्फ सर्वे केले असते मित्रांनो. त्या सेल्फ सर्वेची मित्रांनो स्टेटस कसं चेक करायचे, म्हणजे आपला फॉर्म अप्रूव्ह झाला का नाही की आणखी बाकी आहे मित्रांनो, ते कसं चेक करायचं मित्रांनो ते तुम्हाला सांगणार आहे. आणि तुमच्या जवळपासच्या कोणाकोणाचे घराजवळचे तुमच्या गावातले तुमच्या जिल्ह्यातले कोणते कोणते फॉर्म अप्रूव्ह झाले आणि कोणाकोणाची नाव आहे ती यादी देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मित्रांनो सुरू करूया. मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमचं जे प्ले स्टोर आहे ते प्ले स्टोर काय करायचं मित्रांनो, ओपन करून घ्यायचंय. प्ले स्टोर ओपन झाल्यानंतर यामध्ये सर्च करायचंय आवास ॲप. आवास ॲप सर्च करून घेतल्यानंतर मित्रांनो हे ही तुमची ॲप आहे, ती ॲप तुमच्यावर आलेली आहे. काय करायचं मित्रांनो, तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचंय. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर मित्रांनो इथं बघा काय करायचंय, ओपन करून घ्यायचंय. ॲप ओपन झाल्यानंतर मित्रांनो जी काही ती परमिशन मागते ती परमिशन काय करायची देऊन टाकायची. त्यानंतर मित्रांनो इथं बघा बरेच ऑप्शन दिसतील. इथं काय करायचं, आपल्याला बेनिफिशरी लॉग इन यावर काय करायचंय, क्लिक करून घ्यायचंय. आता मित्रांनो तुम्ही रजिस्ट्रेशन आयडी ने सुद्धा लॉग इन करू शकता, मोबाईल नंबर सुद्धा करू शकता, आधार नंबर सुद्धा करू शकता आणि मनरेगा जे जॉब कार्ड असेल त्या जॉब कार्ड सुद्धा तुम्ही करू शकता मित्रांनो. मी या करणार इथं मोबाईल नंबर जे आहे ते करणार आहे. मी माझा मोबाईल नंबर इथे टाकून घेतो. त्यानंतर आपलं जे राज्य आहे ते राज्य काय करायचं, आपलं इथं सिलेक्ट करून घ्यायचंय. राज्य सिलेक्ट झाल्यानंतर स्कीम म्हणजे आपल्याला कोणत्या घरकुलची यादी आपल्या गावाची बघायची आहे. आपल्याला काय करायचे, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे बघा मित्रांनो. यामध्ये काय यावर काय क्लिक करून घ्यायचे आणि सबमिट यावर काय करायचं, क्लिक करून घ्यायचे मित्रांनो. मित्रांनो सबमिट यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता बेनिफिशरी नॉट व्हेरीफाईड, म्हणजे आपल्या जो घरकुल योजनेचा फॉर्म भरला होता तो अजून काय झालेला आहे, अप्रूव्ह झालेला नाही मित्रांनो. आता मित्रांनो तुम्हाला आपल्या गावची किंवा आपल्या जिल्ह्याची यादी कशी बघायची हे तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो इथेच बघा, हे साईडला 3 डॉट दिलेले आहे, यावर काय करायचे, क्लिक करून घ्यायचे मित्रांनो. क्लिक केल्यानंतर हाऊसेस नियर मी यावर काय करायचे, क्लिक करून घ्यायचे. आता इथं मग यामध्ये काय करायचं, आपलं जे राज्य आहे ते राज्य टाकायचे. त्यानंतर आपला जो जिल्हा आहे तो जिल्हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला ब्लॉक जो आहे तो टाकून घ्यायचा आहे, म्हणजे तालुका. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमची पंचायत जी आहे ती पंचायत काय करायची आहे, सिलेक्ट करून घ्यायची मित्रांनो. पंचायत सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो तुमचं जे गाव आहे ते गाव काय करायचं, तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आणि सर्च यावर काय करायचे, क्लिक करून घ्यायचे. सर्च यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे मित्रांनो तुम्ही तुमच्या समोर एक मॅप ओपन होईल. या मॅपमध्ये तुम्ही तुमचे जिथं 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 घर बांधले ती घर सुद्धा बघू शकता मित्रांनो. कोणाचे घर आहे काय ते नाव सगळं येईल आणि तुम्ही लोकेशन बघू शकता. तर मित्रांनो लिस्ट कशी बघायची तर बघा इथं मॅप व्ह्यू आहे आणि इथं लिस्ट व्ह्यू. या लिस्टवर क्लिक करून मित्रांनो तुमच्या गावामध्ये किंवा जवळपास तुमचे कोणाकोणाचे घरकुल जे आहे ते मंजूर झालेले आहे मित्रांनो ते तुम्ही बघू शकता. यावर जर क्लिक केलं मित्रांनो तुम्ही त्यांना किती पैसे पडले, त्यांचे घर कंप्लीट झाले का नाही हे तुम्ही सगळं डिटेल जे आहे ते मित्रांनो या ॲपद्वारे बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं जे स्टेटस चेक करू शकता मित्रांनो. माहिती आवडली असल्यास लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.